यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नुसता कांदाच नाही तर अनेक विषय हे विरोधी पक्षाच्या वतीनं प्लॅटफॉर्मवर चर्चेला आणले होते आणि काही अंशी त्याचा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आणि त्याचा काही परिणाम जरूर झाला. परंतु एकंदरीत देशाचं सगळं वातावरण आणि सगळ्या निवडणुकीचे आकडे जर पाहिले तर देशामध्ये एक काही वेगळं वातावरण होतं आणि त्या वेगळ्या वातावरणामुळे फक्त एका मतदारसंघात नाही तर सगळ्या देशामध्ये अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं नुसतं कांद्यापुरतं थांबून चालणार नाही. साहेब, विकास कामांना कुठंतरी नाकारून जनतेमध्ये न येणारा विकास कामं न करणारा या खासदाराला पसंती दिली गेली आहे. सभेतला सगळा सूर आहे कसा होता. पुढच्या काळात त्या निवडणुका समोर आहे, आव्हानं आहेत. तर असाच जर जनतेचा सूर राहिला तर असं आहे की आम्ही जे विकास कामं करतो ना ती काही निवडणुकीसाठी किंवा मतासाठी करत नाही आणि विकास कामं आपण करत राहायची, कार्यकर्त्यांना सांगत राहायचं, बोलत राहायचं, त्यांना जीव लावायचा आणि कार्यकर्तेसुद्धा वर्षानुवर्ष रात्रंदिवस पक्षासाठी उमेदवारासाठी काम करत राहतात. त्यामुळं विकास कामाला नाकारलं हे म्हणणं बरोबर नाही. शिवाजीदादांनी एक खंत व्यक्त केली, जातीपातीच्या राजकारणाचा बळी गेला असं त्यांनी असं या विषयावर फार स्पष्ट मी बोलू इच्छित नाही. परंतु माझ्या भाषणामधून मी त्याचं विश्लेषण केलेलं आहे की वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि त्याचा परिणाम मतदानावर झाला. आता उदाहरणार्थ सांगायचं तर आदिवासी भागामध्ये घटना बदलणार हे त्या ठिकाणी सगळीकडं सर्व आदिवासी भागात सांगितलं गेलं. आता असं आहे की देशाच्या राष्ट्रपती आदरणीय एक आमच्या भगिनी त्या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून असताना आणि आदिवासी असताना घटना बदलून आदिवासींचं आरक्षण काढायला कोण निघालं आहे, SCचं आरक्षण काढायला कोण निघालं आहे. हे फक्त निवडणुकीपुरते फसवेगिरीचे मुद्दे होते आणि त्याच्या आधारावर प्रभावीपणाने मांडले जे आमच्या बाजूने आम्ही मांडू शकलो नाही. साहेब, लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची तयारी आहे. मतदारांचा कल पाहता विधानसभेला उमेदवार बदलले जातील, नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल का? नाही, इतक्या लवकर मला सांगता येणार नाही आणि तो माझा अधिकार पण नाही. तो पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे. त्यामुळे आता उद्या दिल्लीचं सरकार स्थापन झालं की त्याच्यानंतर आम्ही आता कालच परवाच भेटलो आम्ही मुंबईला. पक्षाचे सगळे प्रमुख लोक सर्व मंत्री 8 दिवस प्रत्येकाने चिंतन करून आपले मुद्दे असेल ते मांडायचे आहेत. त्याच्यानंतर पुढची जी पॉलिसी आहे ती पुढचं धोरण आहे ते आम्ही धोरण ठरवणार आहोत. साहेब, पराभवाची काय कारणं आहे आणि याच्यात चिंतन केलं जाईल? मी पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं की हा जो पराभव झाला तो जरी झालेला असला तर आम्ही तो जनतेचा कौल आहे हा नम्रतेने या ठिकाणी स्वीकारतो आणि का पराभव झाला, का ही परिस्थिती निर्माण झाली याच्या संदर्भामध्ये आम्ही आत्मचिंतन करून जिथं सुधारणा करायला पाहिजे तिथं सुधारणा करू. मी मगाशीच माझ्या भाषणामध्ये सांगितलं, पराभव हा मुद्दा माझ्या दृष्टीनं खूप गौण आहे. जनतेमध्ये जाणं, जनतेची कामं करणं हा माझा पिंड आहे. गेले 20 वर्ष तुम्ही पाहताय आणि विशेष करून गेले 5 वर्ष काही नसताना जनतेमध्ये राहिलो, जनतेची कामं केली, त्यामध्ये समाधान आहे आणि मी हे करत राहणार आहे. हे काय कुठल्या निवडणुकीसाठी, कुठल्या पदासाठी, कशासाठी नाही, तर एक जी गेले 20 वर्ष करत राहिलो ते ह्यापुढेही करत राहणार आहे. दादा, तुम्ही कोपरे मांडव्याचं एक उदाहरण दिलं. आणि केळी मानकेश्वर पण. हां,
का लोकांमध्ये ही मानसिकता तयार होती? काय झालं की विरोधी उमेदवारांकडनं चुकीचा प्रचार करण्यात आला, संविधान बदलेल असं प्रकारचा खोटा प्रचार त्या मंडळींनी केला, त्यामुळं लोकांचं मत बदलली. पूर्ण आदिवासी भाग जुन्नर, आंबेगाव, खेड या ठिकाणी लोकांची दिशाभूल करण्यात आली गेल्या वेळेला सुद्धा आणि ह्या वेळेला सुद्धा, त्यामुळं लोकांची मानसिकता बदलली. आता लोकसभा संपली, विधानसभा, जिल्हा परिषद पंचायत या निवडणुका, तुमच्या दोन्ही मित्रांवरती मोठी जबाबदारी आहे. कशी दिशा राहील पुढची? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येईल त्या ठिकाणी मी प्रचार करेल, त्या ठिकाणी ते उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करेल, अशा प्रकारचं मी चिन्ह बांधलेलं आहे. निवडणुकीमध्ये पराभवाची कारणं आपण पाहिलेली आहात. पुढच्या निवडणुकीमध्ये त्यात सुधारणा केली जाईल, त्यामुळे प्रामुख्याने तुमची जबाबदारी महत्त्वाची राहणार आहे. आणि ठीक आहे ना, हा एक धडा आम्हाला शिकायला मिळालेला आहे की काय झालं, कसं झालं, त्या ज्या चुका झाल्या असतील त्या पुढच्या काळामध्ये सुधारल्या जातील.